नवीन सरकार स्थापन झालेलं असतानाच नीट परीक्षेसंदर्भात देशभरात आंदोलन सुरू आहे। देशभरातून विद्यार्थी मात्र रस्त्यावर उतरलेत, कारण वैद्यकीय प्रवेशाकरता असलेल्या नीट परीक्षेत 1600 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्यानं मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे ही परीक्षा घेणारी आता एनडीए वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। या घोटाळ्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर नीटच्या परीक्षेची सुरुवात झाली। नीट म्हणजे भ्रष्टाचाराचं एक मोठं केंद्र आहे। 12वीच्या नंतर आम्ही MBBS साठी ॲडमिशन द्यायचो आणि जे मेरिट असेल त्याच्या आधारावर ते निर्णय व्हायचे। नीटच्या परीक्षेचं कंट्रोल पूर्ण केंद्र सरकारने आपल्या ताब्यात ठेवून होतकरू मुला-मुलींना संधी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।